तर हॅलो गाईज, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग असा आहे की दहीहंडी विषय आहे. तर पुढे पुढे बघत राहा. आमच्या वीर मराठाला आता 16वे वर्ष झाले, तर पुढे पुढे बघत राहा. सन 2024 16 वर्ष अभिमानाची 16 वर्ष झाले दहीहंडी उत्सवाला प्रमुख मार्गदर्शन आपले लाडके समाजसेवक सन्माननीय शेखरदादा शेरे, मंडळाचे आधारस्तंभ दादा शेठ. माहित पण नाही काय माहिती अजून या गोविंद पथकाचे प्रशिक्षक तिकडचे मित्रमंडळ तसेच सेवा संघ 5 मिनिटात या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. तरी आपण बहुसंख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवायची नम्र विनंती. धन्यवाद. मी उजेड निखिल निखिल काय अरे बघ काय चिंता ब्लॉगर बघ पहिलं विचारलं तुला फोन कर दहीहंडीचा सराव समारंभ 16 वर्ष अभिमानाची या कार्यक्रमाला लाभलेले लाडके समाजसेवक सन्माननीय श्री शेखरदादा शेरे, त्याचप्रमाणे या मंडळाचे आधारस्तंभ गणेश मामा मोरे आणि या दहीहंडी पथकाचे मेन माणूस वीर वाड्याचा मेन माणूस देखता माझी मागता वडा आणि डोंगरी प्रशांत वर्ष वीर माडा लागणार पहिला हनुमाने इधर ला खाना इधर ला भूलता नहीं उसको इधर ला हाथ थोड़ा मार मार हे मेन मालूम क्या बोला रुको अभी को कॉल करता हूँ ओम साहेब वाला चड्डी पे नहीं ऑरेंज बनाना पता है क्या चड्डी पे नहीं अरे है ना आपला चालू है ना अरे वो अभी पता है कि नहीं ओम साई का ऑरेंज बनाता है अरे वो अभी वो बोला तो तुम लोग का प्रैक्टिस होगा तो मेरे को कॉल कर नऊ लावणार आहे सर्वांच्याकडे उभे राहिले खाली इथं थांबायला आलो मोदक कुठे गेला मोदक नाही बांधणार पण नाही तो आज नाचणार नाही सर्वांच्या याच्यात भारतीय जास्त लोकांनी
बॅनरच्या समोर उपस्थित राहायचे. तसेच सर्व मंडळाचे पदाधिकारी यांना विनंती करतो की व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. पालकांना फोन हे चालू 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 आहे. माझा टी शर्ट चोरी घेऊन गेला नाही, माझं टी शर्ट देत नाही. माझं मला विकायचं टी शर्ट घेऊन यावं लागते. अरे थोडा आता 3 मध्ये जायचं. आता बघा तुम्ही तसेच श्री समर्थ रहिवासी सेवा संघाचे आजी माजी पदाधिकारी यांनाही विनंती त्यांनी सन्माननीय यांबरोबर आपण भाऊ कडक आला पाहिजे आणि नंतर आपल्या 2 गाडी पण या कार्यक्रमाला उपस्थित पांडेनगर आणि जानोपाडा येथील श्री समर्थ रहिवासी सेवा संघ जाणता राजा मित्र मंडळ गोविंद आपल्या या कार्यक्रमासाठी आलेले मंडळाचे वतीने आभार मानतो. तसेच जानोपाड्यातील ज्येष्ठ वीर मराठा कलाक्रीडा मंडळ आजचा मान्य करून महाराजा गणपती बाप्पा. स्थापना झाल्यानंतर या ठिकाणी आवर्जून नाव घ्यावंसं असं वाटतं ते आपले प्रकाश मोगरकर साहेब यांनी आपल्या या संजय गांधी नसलं का? क्रीडा मंडळाला चांगलं कुठे गेला संजय गांधी? काय संजय गांधी संजय गांधी जो अमित जाधव यांना विनंती करतो या कार्यक्रमाला 2 शब्दात संबोधित करायचं आहे. उपस्थित सर्व गोविंदांचे आणि मान्यवरांचे मी हार्दिक स्वागत करतो. मी नेहमीच बोलतोय पांडे कंपाऊंड जर नाव कुणी रोशन केलं असेल मुंबईमध्ये तर हे एकमेव पथक आहे वीर मराठा गोविंद पथक. पूर्ण मुंबईमध्ये जे जवान मी गेल्याच वर्षी बोललो होतो या पथकाला टसन देणार मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन. श्री समर्थ कृपा मदत हवी असेल तर तुम्ही बेशक प्रकारची मदत लागल्यास आम्ही पूर्णपणे मंडळ तुमच्यासोबत उभा आहोत याची नोंद तुम्ही पण नोंद घ्या आणि आम्ही नेहमी तुम्हाला सपोर्ट करू. आणि गेल्या 2 वर्षापासून आपण जे कंटिन्युअसली 8 थर लावतो आणि 8 थर उतरवण्याचा प्रयत्न करतोय पण थोड्या वेळासाठी सक्सेस नाही होते पण काय हरकत नाही यावर्षी ते नक्कीच उतरवून टाकू. आपल्यावरती उतरण्याचा प्रयत्न करू असं मी
प्रत्येक गोविंदाकडून अपेक्षा ठेवतो. तसंच या ठिकाणी एका विशेष व्यक्तीचं मी धन्यवाद मानतो की जो कोणत्याही गोष्टीचं कोणत्याही प्रकारचं कोणताही धन्यवाद न मांडता पण तो आपल्या मागे एक खंबीरपणे करणार. गेल्या वर्षी थोडा प्रॉब्लेम झाला ना, सर्वांना एकच विनंती करतो की आठ जमत असतील तर लावा, घाई करू नका, आणि मुलं असतील तेवढी तरच ट्राय करा. कारण पावसाचे दिवस असतात, पाऊस पडत असतो, त्या पावसामध्ये म्हणजे दहीहंडीला बघितलं की प्रॅक्टिस होते, पण त्यावेळी ज्यावेळी पाऊस पडतो त्या पावसामध्ये थर लावताना खूप मुश्किल असतात. आपल्या विभागातील हे नावाजलेलं मंडळ आहे आणि हे मंडळ कंटिन्यू चालू राहिलं पाहिजे. कुठल्याही मुलाला दुखापत नाही झाली पाहिजे याची काळजी करून आता नाही लागले तर नेक्स्ट टाइम लागले पाहिजे या उद्देशाने आपण आपला जीवनातील थोडा वेळ काढून जेव्हा प्रॅक्टिस चालू असते, कारण प्रॅक्टिसला मुलं शनिवार रविवार या दिवशी जास्त येतात, पण जर कंटिन्यू प्रॅक्टिस केली तर तुमचे 8 थर लागू शकतात. कारण मुलं पण सगळी आपली युथ आहे. युथ म्हणजे कसं आपल्याकडे सगळ्याची बिल्डर वाले नाही आहेत. आणि आज ह्या गोष्टीचं एवढंच आश्चर्य आहे की आज तुमच्या प्रत्येकाच्या बॉडीचा आकार बघून बाकीच्या थरातले पण विचार करत असतात की ह्या लोकांनी 8 थर कसे लावले. त्यामुळे तुम्ही सगळे चांगल्या घरातली मुलं आहेत, शिकतायत, कोण कामाला जात आहे. आपल्या घरातल्या आई वडिलांचा विचार करा आणि ते सर्व बघून या खेळामध्ये भाग घ्या. गेले तीन वर्ष ना परीने फुल ना फुलाची पाकळी देत असतो. गेल्यावेळी पण जेव्हा आले निवडणुकीचा टाइम होता, मी बोललो इलेक्शन होऊन दे, हरू दे किंवा जिंकून दे, पण मी दरवर्षी तुम्हाला मदत करत राहणार. आणि यावेळी आज त्यावेळी नारळ फोडायला चाललोय. आमचं म्हणजे बोलणं पण झालं नव्हतं की आता मामा मला फोन करत मी होतो गावी, बोलणं पण नाही झालं की मामाला थोडा डाऊट होता की शेखर यावेळी कळेल की नाही, कारण मामाच्या फोनवरती बोलताना असं होतं काय आहे नाही. त्याला कमी वैतागून बोललो कोण देणार तुझ्याकडे आहे काय, नाही तसं नाही. शेवटी कसं असतं, माझ्या तोंडातून शब्द आला तो विषय संपला. कारण मी पैसे त्यानंतर मेलोडी मित्र मंडळ, मेलोडी मित्र मंडळ आणि माझ्या सेट लावले. त्रिवेता बाळराजे मित्र मंडळ, यानंतर विघ्नहर्ता मित्र मंडळ, सिद्धिविनायक मित्र मंडळ, सिद्धिविनायक मित्र मंडळ, जय अंबे मित्र मंडळ, विघ्नहर्ता मित्र मंडळ, तसेच काशीबाईचा येथील संतोष परब यांचं स्वागत. मंडळाचे आधारस्तंभ गणेश मामा मोरे यांना विनंती करतो त्यांना शाळा त्यांचे सुपुत्र
गणपती बाप्पा कडक उभं राहायचं पोपटच्या आतमध्ये हात वर कर गोळा टी-शर्ट घ्यायला येऊ नको आवाज कमी रे की सावकाश रे आरामात खाली उतरतोय हात वरती ठेवा सगळ्यांनी जा आतमध्ये जाता सगळे चल मागून पूर्व खाली उतरत चला मस्त तुझ्या घरात नाही पाणी गाजर गुटाणी रे कृष्णाचा जन्म झाला चला खेळायला कृष्णाचा जन्म झाला चला खेळायला